श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 ते 15 श्री स्वामी समर्थ अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशयाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपट युक्तीने फसू पाती परी झाले व्यर्थची स्वयंपाधिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप मनी समजला सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा वर्थची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळपावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळपाती उठविले तैपासून बाळपासी त्रास देती अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला एके तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजा मंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळापा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर मने द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळप्पा देती तरी घेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे असो कोणे के अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयाची करोनिया झोळी समर्थ करे घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे असे काय ऊने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली झोळी चोळापा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुन या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरणांतरले चोळापासी दूर केले बाईसे बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती कोणे के अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवनी दुष्टोत्तरी ताडन करी भौसाळ ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी काय याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एक सेवकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी
आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञापन मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी. मनीनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार. करुनिया दाविती परी राणीची प्रीती. बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती. धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी. माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी. बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवोनी. तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी. कारभारी पातले तयासी बोलती समर्थ. कैसे करिता कारभार ऐसे कुनिया उत्तर. बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी. पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी. आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ. काही न एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. वंचने मुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मनासी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. नैतेने तमोक्ष हाती अज्ञ साधने व्यर्थची. उगीच करिता दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करीती. सद्भावी जय नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत त्रयोदशाध्याय घोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्री करोनी मन घालावे शुद्ध तक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगकर्णा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा. वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया. भक्त जनतारया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटला
त्यासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांसरे शास्त्रातही नावरे. विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीननाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना अनावी जी आपल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव. पापतापानी दैन्य सर्व जाओ निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोकन साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर. त्वनाम तर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना. भ्रांती बोली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क हृदय प्रकटोपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजने उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात पाशिन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषिनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. हृदय समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा शलाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा होरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावे स्वामी भक्ती हे नेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ धर्म निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भावी भक्त चतुर्दशाध्याय गोढा. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसे ज्याची आचित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तया ते. त्यावेळी मंगळवेळात बसापा तेली राहत. दारिद्र्य पिडीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एकी दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज. कंठक्षया करून ते वर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी. म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडनिया सविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्री जड चरणी मन जडले ते पासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्यानंदे. मग बसापाची कांता ऐकून ऐशी वार्ता. करीत असे कांता म्हणे घर बुडाले. बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी.
म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसापाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात, बसापा स्वामी सेवा करीत, तेव्हा झाली असे रात, घोर दम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसापा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, कुरुश्वापदे ओरडती. परी बसापाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेज अग्नी समान. पादस्पर्श सर्प झाला, बसापा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय. पाहून यायशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी, जितके पाही तितके घेई, न करी अनुमान काही, देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसापा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र, टाकीते एका सर्पावरी, गोंडोळणी सर्पात त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजेही नष्ट झाले, तेथुनिया परतले, सत्वर ग्राम माझे आले, बसापा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपले अंगवस्त्र, बसापा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्र पोषीचे. असो तो बसापा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा भाविक परिसुत, 15 गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः.